नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF गट क्रमांक 11चा पेपर नवी मुंबईचा, ज्यामध्ये आलेले मराठी आणि सामान्य ज्ञान या प्रश्नांचे सखोल विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया। बघा, आज आपण प्रथम मराठीचे प्रश्न बघणार आहोत। मराठीचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? आणि बघूया आता पर्यायामध्ये जे दिलेले आहेत त्यापैकी 21 हा जो पहिला पर्याय आहे हेच द्वंद्व समासाचं उदाहरण आहे। कारण हा जो 21 आहे याचा विग्रह करत असताना कसा होतो? 1 आणि 20। तर यामध्ये असणारे जे विग्रह होणारे जे दोन्ही सामासिक शब्द आहेत किंवा दोन्ही पद आहेत ते आपल्यासाठी कसे आहेत? महत्वाचे आहेत। त्यामुळे द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे। आणि हे जे इतर दिलेले पर्याय आहेत बघा, आयोजन, प्रयोजन किंवा नियोजन हे उपसर्ग घटित शब्द आहेत। यानंतर मराठीचा पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, इतिश्री होणे म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीची इतिश्री होणे म्हणजेच काय होणे? तर शेवट होणे। मग अशा अर्थाचा बघा या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिसते। कारण शेवट होणे, संपणे, इतिश्री होणे या अर्थाने वापरले जाणारे हे शब्द आहेत। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। दिग्दर्शक या शब्दाची संधी सोडवा। आता बघूयात संधी सोडवून कशी होतीये। शब्द दिलेला आहे दिग्दर्शक। बघा, याचा विग्रह करत असताना दिक अधिक दर्शक असा होतो। संधीमध्ये हा व्यंजन संधी किंवा तृतीय व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे। कारण बघा, विग्रह करत असताना जर पहिल्या पदाच्या शेवटी जे पहिल्या 5 वर्गातील जे कठोर वर्ण असतील, म्हणजे पहिले 5 वर्ग कोणते? क, च, ट, त आणि प। तर या पहिल्या 5 वर्गातील जर कठोर व्यंजनापुढे अनुनासिक सोडून जर कोणताही मृदू व्यंजन आलेलं असेल तर संधी होत असताना काय होतं? तर हा जो पहिला वर्ण आहे त्याच्या जागी या ठिकाणी आलेल्या वर्णाच्या जागी याच गटातील तिसऱ्या व्यंजन येऊन संधी होते। मग क च्या वर्गामध्ये जे तिसरे व्यंजन आहे ते काय आहे? क, ख आणि ग। म्हणून या ठिकाणी क चा काय होतो? तर ग होऊन संधी होते। म्हणून हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे। तसंच बघा, यामध्ये दिलेलं जे पर्याय बघूयात आता। या ठिकाणी दिशा आलेला आहे हे तर चुकीचंच आहे, दिग्गज हे पण पूर्णपणे चुकीचंच आहे। मग दिलेल्या ह्या 2 पर्यायामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात, बट दिक अधिक दर्शक ही याची योग्य संधी आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बलुत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, हे जे पुस्तक आहे ते दया पवार यांचं आहे आणि हे मराठी साहित्यातलं पहिलं आत्मचरित्र आहे, हेही माहित असू द्या। मराठी साहित्यामध्ये पहिले आत्मचरित्र आहे। तसेच बघा, हे जे विश्वास पाटील आहेत त्यांचे संभाजी असेल किंवा पानिपत असेल ही पुस्तकं तुम्हाला माहित असली पाहिजेत। आत्मचरित्र नाही, त्यांची प्रसिद्ध पुस्तकं सांगते मी तुम्हाला। बघा, लक्ष्मण माने यांचं उपरा पुस्तक प्रसिद्ध आहे आणि लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। चोर चोरी तसं विद्यार्थी काय करतात? अध्ययन करतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी फारसी शब्द ओळखा। जर जो मराठी भाषेमध्ये फारसी भाषेतून आलेला शब्द आहे तो आहे जबरदस्त। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बाळू हा चलाक मनुष्य आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर या ठिकाणी हा जो चलाक शब्द आहे त्याची आपल्याला जात विचारलेली आहे। मनुष्य आहे नाम, मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो? विशेषण। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बघा, विशेष नामाचा प्रकार ओळखा आणि पर्याय बघा, हिमालय, गाय, तो आणि नदी। तरी दिलेले जे पर्याय आहेत गाय आणि नदी हे सामान्य नामे आहेत आणि तो तर काय आहे? सर्वनाम आहे। आणि हिमालय काय आहे? विशेष नाम आहे। कारण पर्वत हे सामान्य नाव आहे
आणि हिमालय हे पर्टिक्युलर एका पर्वताचं नाव आहे, त्याच्यामुळे विशेष नाम विचारलेलं होतं. मग पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढे बघूयात. त्याने गैरप्रकार केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, या वाक्यात आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? बघूया. आणि हा जो अव्यय आहे त्याने काय केलेला आहे तर 2 वाक्य जोडलेली आहेत, मग त्याला आपण काय म्हणतो तर उभयान्वयी अव्यय. पण बघा या ठिकाणी समुच्चय बोधक ही त्यांनी दिलेलं आहे, मग मोस्ट करेक्ट या ठिकाणी असणार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतराचे, तर कबुतराचे काय असते घुमणे, तसेच घुमणे कशाचे असते अजून तर पारव्याचे असते. गुंजारव पण बघा विचारून झालेला आहे, हंसांचा किंवा काय असतो मुंग्यांचा. तसेच किलबिलाट पक्ष्यांचा असतो आणि चुकचुकणे पालीची असते. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्षणभंगूर म्हणजे काय तर एखादी जी गोष्ट आहे ती क्षणभंगूर आपण कधी म्हणतो जर ती पुढच्या क्षणी काय होत असेल नष्ट होत असेल. मग अशा अर्थाचा बघा पर्याय कुठे आहे क्षणात नष्ट होणारे, पर्याय क्रमांक 1. पुढील पैकी कोणता शब्द चंद्र या शब्दाचा समान अर्थी नाही म्हटलेला आहे? बघा प्रश्न परत एकदा मी सांगते की प्रश्न वाचत असताना आहे आणि नाही पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय पर्यायांच्याकडे जायचं नाही. बघूयात आता. हिमांशु हा चंद्राला समानार्थी आहे, सुधाकर आहे आणि शशी पण आहे. मग वेगळा काय आहे या ठिकाणी फक्त तनुज. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. तर हा जो तनुज शब्द आहे तो बघा सूत असेल किंवा मुलगा असेल किंवा आत्मज या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे काय? आपण बघा सहजासहजी आपण डेली लाईफ मध्ये सुद्धा हा वाक्प्रचार वापरतो की एखाद्याच्या नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे काय तर त्याला राग येणे. मग बघूयात पर्यायामध्ये कुठे दिसतंय हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. निरागसच्या विरुद्धार्थी शब्द. निरागस म्हणजे आपण काय म्हणतो तर एखादा व्यक्ती कसा आहे निष्पाप आहे किंवा आपण मासूम म्हणतो बघा डेली लाईफ मध्ये. मग निष्पाप हा काय झाला समानार्थी, मग विरुद्धार्थी विचारले मग काय होऊ शकतं पापी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. गोष्टी या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग. आता बघूया गोष्टीचे एकवचन पहिल्यांदा काय होणार गोष्ट. मग आपण बघा लहानपणापासून गोष्टी ऐकलेल्या असतात, मग गोष्टीसाठी आपण काय म्हणतो ती गोष्ट. कोण तुमच्यापैकी तो गोष्ट तर म्हणत नाही ना, म्हणजे बघा हे काय झालं ती वापरले म्हणजे स्त्रीलिंगी. मग बघा पर्यायामध्ये कुठे दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा डॅश डॅश केवढा मोठा हा पर्वत. या ठिकाणी काय सांगतोय तर पर्वताचा आकार किती मोठा आहे म्हणजे आश्चर्यकारक या अर्थाने वापरलेला आहे. मग एखाद्या ठिकाणी जर आश्चर्य दाखवायचं असेल तर आपण शी म्हणतो का नाही. किंवा आपण अरे रे म्हणतो का अरे रे कधी आपण म्हणतो तर शोक दर्शवायचा असेल की एखादी गोष्ट नको घडायला होती बट घडली, मग अशा वेळेस आपण काय म्हणतो अरे रे असं वापरतो. पण या ठिकाणी काय सांगितलंय आश्चर्यदर्शक, मग काय आहे पर्यायामध्ये अबब. अबब केवढा मोठा हा पर्वत अशा अर्थानं हा या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे. हा चिक्कू साखरेपेक्षा मधुर आहे. अलंकार ओळखा. बघा चिक्कू आणि साखरेची तुलना केलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे की साखरेपेक्षा पण चिक्कू गोड आहे, म्हणजे उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ आहे. मग ज्यावेळेस असं केलेलं असतं तिथं कुठला अलंकार होत असतो व्यतिरेक. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसंच बघा आपण दृष्टांत अलंकार सुद्धा पाहिलेला आहे. जर एखाद्या विषयाचं वर्णन करून झालेलं असेल आणि मग त्यासाठी काय करतो आपण उदाहरण किंवा दाखला देतो, मग अशा ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो. जसं की आपण जे लहानपण देगा देवा ते जे उदाहरण आहे ते कुठं असतं दृष्टांत अलंकारामध्ये असतं. अनन्वयच्या बाबतीत आपण काय सांगू शकतो तर ज्यावेळी उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसते
त्यावेळी त्याला त्याचीच उपमा दिली जाते. म्हणजे जसं आपण म्हणतो की आईसारखी मायावी फक्त आईच असते, किंवा ताजमहालासारखी सुंदर वस्तू फक्त ताजमहलच आहे, तर अशा ठिकाणी कोणता अनन्वय हा अलंकार होत असतो. आणि श्लेष अलंकार कधी होतो, तर बघा हा जो आहे तो कुठला आहे, तर अशा अलंकाराचा प्रकार आहे की ज्या ठिकाणी एकच शब्द वाक्यामध्ये दोन अर्थांनी किंवा दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेले असतो, मग त्या ठिकाणी श्लेष हा अलंकार होत असतो. मग आपल्याला विचारलेला आहे व्यतिरेक अलंकार, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी मराठीचे फक्त 17च प्रश्न आलेले होते, ते आपण आता पाहिले. आता आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघणार आहोत. सिक्कील भगिनी या कोणते वाद्य वाजवतात, तर हे जे नाव आहे ते बासरीशी संबंधित आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण, तर बघा दिलेल्या पर्यायांच्या मध्ये ज्या बचेंद्री पाल आहेत त्या भारतातील अतिशय फेमस गिर्यारोहक आहेत, ज्यांनी काय तर एव्हरेस्ट शिखर हे जे जगातलं सर्वात उंच शिखर आहे, किती आहे त्याची उंची 8848 मीटर, आणि सागर माता या नावानं सुद्धा हे शिखर ओळखलं जातं. आणि नेपाळमध्ये असणारं हे शिखर आहे बघा, हेही माहिती असू द्या, कारण या मुद्द्यावरती जर एका जिल्ह्याला प्रश्न आलेला आहे तर त्याच्याशी रिलेटेड दुसऱ्या मुद्द्यावरती मुंबईसाठी तुम्हाला महत्वाचा हा मुद्दा असू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण, तर बघा भारत कधी स्वतंत्र झाला 1947 ला, मग पहिले राष्ट्रपती होण्याचा जो मान आहे तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मिळाला, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसंच इतरही व्यक्ती बघूयात. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. सर्वपल्ली राधाकृष्णन हे काय आहेत, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती आहेत, म्हणून सुद्धा ते आपल्यासाठी कसे महत्वाचे आहेत, दुसरे राष्ट्रपती. आणि हे जे आहेत सी राजगोपालाचारी, तर ते बघा ज्या भारताचे त्यांना शेवटचे गव्हर्नर म्हणू शकतो आपण, किंवा गव्हर्नर मध्ये पहिले भारतीय गव्हर्नर अशा अर्थाने हे म्हणू शकतो आपण. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. सन 1893 साली पुण्यात विधवा विवाहोत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले, बघा हा जो प्रश्न आहे याच्या बाबतीत इयर खूप महत्वाचा आहे. असं का असेल, कारण 1865 आणि 1893 तर या दोन्ही सालामध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. हे जे पहिलं होतं 1865च ते महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केलेलं होतं, महादेव गोविंद रानडे. आणि हे जे 1893च आहे ते महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यांना आपण काय म्हणतो महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं होतं. मग आपल्याला विचारलंय 1893च, मग पर्यायामध्ये कुठं पर्याय क्रमांक 3 महर्षी कर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसंच इतर पर्यायामध्ये बघा रमाबाई रानडे या आपल्यासाठी सेवा सदनच्या संदर्भाने महत्वाचे आहेत, सेवा सदन. आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी 1864 ला बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली, त्यामुळे हे सुद्धा आपल्यासाठी कसे आहेत महत्वाचे आहेत, बालहत्या प्रतिबंधक गृह. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 महर्षी कर्वे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. महापालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात, तर हा जो महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे तो महापालिका आयुक्त तयार करतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, तर बघा राज्यसभेला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाही, कारण उपराष्ट्रपती हे कसे असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. व्यायाम करताना श्यामला थकवा आला, हा थकवा कशामुळे निर्माण होतो, तर बघा ज्यावेळेस आपण आपल्या शरीराच्या कपॅसिटीपेक्षा जास्त व्यायाम करतो तर अशा वेळी काय होतं,
तर आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक आम्लाची निर्मिती होत असते, त्यामुळे आपल्याला थकवा येतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्वचेद्वारे कोण श्वसन करतात? तर बघा, हे जे गांडूळ प्राणी आहेत ते काय करतात? त्वचेद्वारे श्वसन करत असतात, म्हणजे त्यांना आपण त्वक श्वसन म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती? तर बघा, दिलेल्या पर्यायामध्ये ही जी स्वादुपिंड ग्रंथी आहे ती काय करत असते? आपल्या रक्तातील साखरेचं नियंत्रण करत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यकृत आपल्यासाठी का महत्वाचं आहे? तर पित्तरस स्त्राव करत असते, पित्तरस. आणि किडनी का महत्वाची आहे? तर रक्ताचे शुद्धीकरण करण्याचं काम कोण करत असते? तर किडनी करत असते. बघूयात पुढचा प्रश्न. दुधाची घनता मोजणारे उपकरण कोणते? बघा, या ठिकाणी दिलेले हे जे लॅक्टोमीटर आहे ते दुधाची घनता मोजण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 3 सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस यांचं काय आहे? तर ब्रीदवाक्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावरती झाला होता? तर यापैकी पर्याय हा जो आहे रायगड. तर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो पार पडलेला होता आणि स्वराज्याची राजधानी म्हणून सुद्धा आपल्याला रायगड माहिती आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय? तर हे जे दिलेले पर्याय आहेत बघा, त्यापैकी दक्षता हे जे मुखपत्र आहे ते महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत महाकाव्य लिहिले, तर रामटेक हे कुठल्या जिल्ह्यात आहे? तर बघा, हे जे ठिकाण आहे रामटेक ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे सध्याच्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. देवगिरी एक्सप्रेस मुंबईला कोणत्या शहराशी जोडते? तर बघा, तुम्हाला जर आता सध्या जो प्रसिद्ध असलेला देवगिरीचा किल्ला आहे तो जरी तुम्हाला माहित असतं की तो कुठे आहे? औरंगाबाद मध्ये, आणि औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. मग जरी तुम्हाला देवगिरीचा किल्ला हे जरी तुम्ही पर्यटनामध्ये वाचलेलं असतं आणि ही एक्सप्रेस तुम्हाला माहिती नसती तरी सुद्धा तुमचा हा प्रश्न सुटला असता. पर्याय क्रमांक C छत्रपती संभाजीनगर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हिमोफिलिया म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर बघा, आपल्याला जर समजा एखाद्या ठिकाणी जखम झाली आणि जर समजा त्या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या झाल्या नाहीत तर रक्तप्रवाह काय होतो? चालूच राहतो आणि रक्तप्रवाह थांबत नाही. तर हे जे रक्तप्रवाहाच्या गुठळ्या होण्यासाठी जे कारणीभूत घटक आहेत तो काय आहे? तर जीवनसत्व K. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा, K जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल किंवा अभाव असेल तर रक्तप्रवाह थांबत नाही. तसंच हे जे बघा इतर जीवनसत्व बघूयात. जर अजीवनसत्वाचा आपल्या शरीरामध्ये अभाव झाला तर आपल्याला रातांधळेपणा होतो, हा आजार होतो. क जीवनसत्वामुळे स्कर्वी हा आजार होतो. तर ब जीवनसत्वाच्या अभावाने आपल्याला बेरी हा आजार होऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसंच बघा, जीवनसत्व ड हे सुद्धा लक्षात असू द्या. जीवनसत्व ड चा जर अभाव झाला तर आपल्याला मुर्दूस हा आजार होतो. आणि आजाराच्या बाबतीत बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते. तर जीवनसत्व डी मध्ये काय होत असतं? तर हाडे आपली कमकुवत होतात. डी मध्ये काय होतं? हाडे कमकुवत होत असतात. हा रातांधळेपणा जर अ ची कमतरता असेल तर काय होतं? तर रात्री कमी दिसतं. हा जो स्कर्वी आहे तो कशाशी संबंधित आहे? तर आपल्या हिरड्या सुजतात किंवा दाढांच्या मधून रक्त येतं. आणि हा जो बेरी आहे तो काय होतं? तर स्नायूला कमतरता येते. भारतीय नौदलाचे बोधवाक्य विचारलेले आहे बघा. तर पर्यायामध्ये हे जे आहे श9 वरून हे काय आहे? भारतीय नौदलाचे बोधवाक्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
भारतात गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर बघा, हे जे जयपूर शहर आहे ते गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. आणि त्याची तशी ओळख होण्यापाठीमागं काय पार्श्वभूमी आहे? तर 1876 ला ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये असताना ज्यावेळेस व्हिक्टोरिया राणीनं भारतामध्ये व्हिजिट करायची होती, त्यावेळी ह्या शहरामध्ये जे मोठे मोठे वाडे आहेत तर त्यांना गुलाबी रंग देण्यात आलेला होता. गुलाबी हा जो रंग आहे तो आदरातिथ्याचं प्रतीक म्हणून दिला जातो. त्यामुळे हे शहर जे काय आहे ते गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. चंदीगडच्या बाबतीत आपल्याला माहिती पाहिजे, हे भारतातले पहिले नियोजित शहर आहे. आणि शिमला हे जे शहर आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये असणारे शहर आहे आणि डोंगरांची राणी म्हणून ते ओळखलं जातं. आणि जौनपूर हे जे शहर आहे ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असणारे एक महत्वाचं पर्यटन स्थळ आहे. हेही माहीत असू देत, कारण जर एका ठिकाणी ते पर्यायामध्ये आले तर नक्कीच ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला प्रश्न म्हणून दिसणार आहे. बघूयात पुढचा प्रश्न. ऑलिम्पिक्स 2024 ज्या देशात सुरू आहे त्या देशाची राजधानी कोणती? तर बघा, या ज्या स्पर्धा आहेत त्या कुठे सुरू आहेत? फ्रान्समध्ये. मग काय आहे फ्रान्सची राजधानी? तर पॅरिस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. रायमोना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर बघा, हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आसाम राज्यामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. गणपती मंदिर व गरम पाण्याचे कुंड असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये असणारं हे ठिकाण आहे. गरम पाण्याचे झरे त्या ठिकाणी आढळतात. आणि बघा, वज्रेश्वरी सोबतच दुसरं एक महत्वाचं ठिकाण आहे इथलं अकलोली. आणि बघा, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा गरम पाण्याचे झरे आढळतात. पालघर जिल्ह्यामध्ये कुठले आहेत? तर सातवली. हेही माहीत असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. झिका विषाणू कशातून संक्रमित होतो? बघा, असाच प्रश्न एक आलेला होता दुसऱ्या जिल्ह्याला आणि त्यांनी काय सांगितलं होतं? तर खालीलपैकी डासांच्या माध्यमातून संक्रमित न होणारा आजार विचारलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा झिका पर्यायामध्ये होता. तर बघा, झिका हा जो विषाणू आहे तो कसा पसरतो? तर डासाच्या मादीच्या चाव्यापासून पसरतो. कारण ती जी इजिप्ती इजिप्ती मादी आहे जी आपल्याला डेंग्यूच्या संदर्भानं माहीत असलेली आहे तीच या झिका विषाणूसाठी सुद्धा कारणीभूत असलेली मादी आहे. आणि बघा, हे जे दूषित अन्न आहे त्याच्यातून पसरणारा आजार कुठला आहे? तर टायफॉइड आहे. हेही माहीत असू द्या. दूषित अन्न किंवा दूषित पाण्यातून तो आजार पसरतो. आणि मलेरिया, डेंग्यू आणि झिका हे जे 3 आहेत ते कसे पसरतात? तर डासाच्या चाव्यातून पसरतात. पुढे बघूयात. गुजरात राज्याची राजधानी कोणती? तर बघा, आपण सतत अहमदाबादचं नाव ऐकलेलं असतं कारण गुजरातमध्ये अतिशय डेव्हलपमेंट झालेलं हे शहर आहे. पण गुजरात राज्याची जर राजधानी म्हटलं तर काय आहे? गांधीनगर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिपिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कुठल्या आम्लाचा डोस दिला जातो? तर बघा, हे जे फॉलिक ऍसिड आहे आपण ऐकलेलं असतं बघा, गरोदर मातांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या काय करतात? तर अंगणवाडीतर्फे इव्हन घरी आणून दिल्या जातात. तर त्या कशासाठी दिलेल्या असतात? तर होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिपिडा नावाचा रोग काय तर होऊ नये म्हणून त्या देण्यात आलेल्या गोळ्या असतात किंवा त्याचा डोस दिला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर बघा, अशा प्रकारे आज आपण नवी मुंबईला आलेले जे सामान्य ज्ञान आणि मराठीचे प्रश्न होते ते सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारे नवी मुंबईचे बघा गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सुद्धा सरांनी प्रत्येक प्रश्न त्यांनी सोडवून दिलेला आहे. ते सुद्धा आपल्या चॅनेलवरती जाऊन नक्की बघून घ्या. त्याचा तुम्हाला येणारा जो मुंबईचा पेपर आहे त्याच्यासाठी फायदा होईल. तसेच इतर जिल्ह्यांचेही जर तुम्हाला पाहिजे असतील पेपर तर आपल्या युट्यूब आणि टेलिग्राम चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.